तर नमस्कार मंडळी, सर्वांचं सरसे स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही शेतावर आलो आहे आज. आणि माझ्यासोबत कोण आलेत बघा, हे बघा. हाय रियांश, इकडे बघा, इकडे बघा ना. हो इकडे बघा रियांश, हो इकडे बघा, मागे बघा ना, पडाल खाली. सावकाश सावकाश, इकडनं जायचे. इकडे बघा. हाय बोला, हाय, हाव आर यू. मला हाव आर यू. तोंडात बटन नाही घालायची. बोला ना, हाव आर यू. कसे आहात मंडळी? आम्ही चाललो शेतावर. पकडा हात, हात पकडा, हात पकडा. नाही हां, तुमची बाजू आहे. तर मंडळी आज आम्ही चाललो शेतावर आणि बरेच दिवसांनी आलो आहे. बोल बघावं कसं झालं शेत आपलं, पाणी किती, कसं काय, खत पाणी द्यावं लागेल की नाही त्यासाठी. आणि आमचा छोटा शेतकरी बघू शकता, बोटाला पकडून चालत आहे. हे बघा रियांश, वरती बघा, इकडे बघा. बघायला आलेत शेत. बोलव चला बाबा, मग मी पण येतो शेतावर. शक्यतो लहान मुलांना आणायचं नसतं, पण आता तो मागे लागलाय खूप. पाय धुवायचे ना नदीमध्ये. बरं बरं. तर मागे लागला खूप. म्हणलं मला यायचं ते यायचे. 2-3 वेळा त्याला कल्टी मारली मी घरातून, पण तो रडायला लागला खूप जोरात आणि ऐकतच नव्हता. शेवटी मग त्याला घेऊन आलो. म्हटलं चला जाऊन येऊया. तसंच फिरत फिरत आलो आम्ही. रस्ता थोडासा किचकट आहे, बांधावरनं यावं लागतं आणि शेत थोडंसं लांब आहे इथलं, त्यामुळे जास्त जपून यावं लागतं. आणि त्याला घेऊन आलं, म्हणजे त्याला कडेवरच घेऊन आलो मी आतापर्यंत. पण थोडा रस्ता चांगला आला, त्यामुळे मी त्याला खाली उतरवलं आहे. आणि बघू शकता तो कसा चालतो आहे, बाबाच्या सोबत लुटू लुटू चालत आहे. आणि त्याला आवड आहे शेतीची. त्याने मला दाखवलं की मला आवड आहे म्हणून. आणि रियांश बघा काय बोलतोय, पाय खराब झाला ना, माखलेत पाय. कसा चालतो आमचा छोटा शेतकरी बघा तुम्ही. शेतकरी हाय बोला, हाय, लाईक करा. तोंडात बुडून नाही घालायची. चला. आणि मंडळी आम्ही आता फायनली पोहोचतोय शेतावर. हात पकडा. आणि बाबूला घेऊन आलो मी शेतावर. हा बघू शकता आमचा, हे इथून पूर्ण जागा आहे आमची. हे सर्व जे झाडं वगैरे आहेत आम्ही ती मोकळी ठेवली जागा. इथे शेतं नाही आहेत इथे. का तर हां, कोण, कुठला बोतर? हां ते, हां. आणि मंडळी आम्ही आलोय हे शेतावर आता फायनली. बाबू काय बोलतो ते समजत नाही, म्हणजे काही भाषा मला समजत नाही. बघा बाबा, पाणी आलं बघा, पाणी आलं बघा, ओढा आला बघा, पाणी आहे. खाली जपून जावं लागतं. इथे काटे वगैरे असतात, सगळ्या गोष्टी सांभाळून मग यावं लागतं. हां, तुम्हाला कडेवर घ्यायला लागेल ना तुम्हाला. आता भिजाल तुम्ही. हे बघा असं चालतं रे. वरती हात नाही लावायचा, वरती चला, चला वरती, चला 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 वरती. हां, कड्यावर या, कड्यावर या, गवत आहे इथे. अरे बापरे. आणि बघू शकता हे शेत आहे आमचं. आम्ही आलो शेतावर बघायला. आणि हा ओढा आहे, बाबूला आवडतो खूप. नेहमीच आम्ही इथे असतो. बाबूला हां, इकडं बघा, त्याला असं पकडलाय. नदीत नको उतरायचं, नदीत पाणी आहे ना. उतरव, थांबा एक मिनिट. हां, इथंच इथंच इथं. तिकडे जास्त पाणी ना, वाहून जाल तुम्ही. हो इकडे बघा रियांश, तिकडे पाणी जास्त आहे बाबू, इथे थांबा. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. हॅलो हॅलो. बस 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 बस, पुढे जायचं नाही, वाहून जाल. एक पाय. घ्या चप्पल घाला, पकडून घ्या. दुसरी पण जाईल वाहून. हे जाऊन नाही द्यायचं ना बाबू. हां बाबू, काय झालं आपला, काय झालं होतं? चप्पल गेली होती ना बाबूची, वाहून गेली होती बाबूची चप्पल. हे बघ याच्यातून कशी वाहून गेली, कशी पकडली बाबांनी. सोडू नका, सोडू नका, मग भेटणार नाही. मंडळी बघू शकता हा आमचं शेत आहे. आणि रियांश आला शेतावर. रियांश हाय कर. रियांश बोलतो मला शेतावर यायचे. त्याला मी 2-3 वेळा सांगितलं नको येऊ नको, पण ऐकलाच नाही. शेवटी त्याला घेऊनच आलो.
डोक्यावर घ्या, डोक्यावर घ्या, पाऊस आलाय. डोकं भिजतंय, पाऊस घ्या. डोक्यावर घ्या. मी चालू करतो छत्री. तुम्ही पण घ्या. हां हुशार. तर मंडळी आम्ही आलो आहे शेतावर आणि बघू शकता रियांश. हाय रियांश बोलतोय बाबा मला शेतावर यायचं आहे. घेऊन आलो शेवटी त्याला. आणि हे बघा त्याला शेत दाखवायला आणलं आहे. असं शेतकऱ्याचा मुलगा, शेतकरीच शेतीची आवड आहे त्याला. तिथंच उभा राहा जागेवर, तिकडे जागेवर. कुठे होते मी? तिथे उभं राहा जागेवर. हो इकडे मागे या, इकडे या. मुंगा चावलं मग तुमच्या, चावू दे. रियांश इकडे या लवकर, इकडे या, इकडे या लवकर. आला आला मुंगा, या इथे. इथे इथे नाही मुंगा. इकडे बघा, इकडे बघा. मागे सारखा, इथे मागे सारखा. याच्यावर या, याच्यावर या, याच्यावर या. तिथे गवतावर उभं राहायचं नाही. तर मंडळी असंच फिरायला पाहिजे, यायला पाहिजे, आवड पाहिजे लहान मुलांना सुद्धा शेतावरची. शक्यतो घेऊन नाही येत, पण आजू असू ते काही हरकत नाही. त्याला आवड आहे तर दाखवलं पाहिजे. शेती आपली कुठे काय समजणार नाही त्याला, पण तरीसुद्धा त्याला दाखवण्याचा प्रयत्न करूया. कारण तर याच्यापुढे त्याला सांभाळायचं आहे सर्व. इथूनच त्याला सवय लागली पाहिजे, इथूनच त्याला आलं पाहिजे, करता आलं पाहिजे, दिसलं पाहिजे कशा प्रकारची शेती वगैरे. आणि लहान मुलांना कसं लवकर समजतं. ओ केव्हा नदीवर केव्हा पडलं? केव्हा नदीत? काय कोण पडला होता? द्या इथल्या छोटेशा मग एवढं मोठी? बापरे. हो का? बरं इकडे बघा जरा 1 मिनिट वरती. हो रियांश झोप आली तुम्हाला? आता शाळेत जायचं ना तुम्हाला? हो मॅडम कशा मारतात मग? स्कूलला जायचं ना? तर मंडळी बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा आमचा वावर आहे. आणि इथे दुसऱ्यांचं आहे थोडंसं, हे दुसऱ्यांचं आहे. दुसरं म्हणजे आमच्या घरचंच आहे, चुलत भावांच्या वगैरे जमिनीत त्या. आणि त्यांनी लेट लावलं म्हणून त्यांचं येल्लो वगैरे झालं आहे हे बघा. पण आम्ही लावलं ते बघा ग्रीन एकदम. अशा प्रकारचंच ग्रीन झालं पाहिजे. याला तर थोडे दिवस गेले की परत खत मारायला लागेल. आणि मध्ये मध्ये कुठे गवत आलं आहे हे बघा, हे असे छोटे छोटे गवत येत आहे, ते गवत काढायला लागेल. कारण हे गवत काढलं नाही तर मग आपल्या धानाला त्रास होतो, धान्याला. जास्त करून असं म्हणजे याच्यापेक्षा जास्त ते गवत खातं, प्रोटीन वगैरे असतं, त्यामुळे गवत खत वगैरे टाकतात ते. तर त्याच्या आधी गवत काढून मग त्याच्यावर खत मारायला लागतं. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे वावर आहे. आणि खाली जरा जपून चालावं लागतं, कारण तर कुठेही काही निघू शकतं. बाबू इथे या, इथे या, इथे या, या जागेवर या, तुमच्या जागेवर या. खाली मुंगा येईल मग, तुमच्या जागेवर या. तिकडे चला पुढे थोडंसं. हां आणि रियांश ABCD बोलून दाखवणार आहे आता आपल्याला. बोला ABCD, सर्वांना ABCD बोलून दाखवा. हाय बोला. हाय हाय गाईस. इकडे बघा ना, काय झालं? काय झालं बाबूला? काय झालं रे? नदीत पोहायचं का तुम्हाला? इकडे बोलून दाखवा. हा बोट काढ तोंडातून, बोट काढून दाखवा ना. इकडे बघा ना. नाही बोलायचं? नाही बोलायचं बोलतो. चला मग आम्ही जाऊ का? जायचं घरी? तिकडे बघायला जायचं होतं आपल्याला, पण तिकडे नको, खाली जागा हे. बरं चला दाखव. तर मंडळी पाऊस चालू झाला आहे, छत्री उघडले आम्ही. आणि रियांशसुद्धा बघतोय बघा कसं त्याला दाखवतोय शेत. आणि इथे सांभाळून जावं लागतं, कधी काय निघेल सांगता येत नाही. किडी वगैरे असतात, साप वगैरे असतात. अशा प्रकारचं हे आम्ही शेत लावलं होतं, तिकडे बघायला चांगलं. मी आणि रियांशला पाणी दिसलं ना जाम खुश होतो तो, त्याला पाण्याची खूप आवड आहे. पोहायचे तिथल्या पुढचं जाऊ त्याला. आणि हे सुद्धा आमचं एक शेत लावलं होतं आम्ही. अरे बापरे मच्छर चावला, पायाला चावला, खाली उतरल्यावर चावतो. हे बघा अशा प्रकारची शेती आहे. आणि हे याचं पाणी येतं इथे. मी पहिले मासे पकडण्यासाठी असं इथे सुद्धा करायचं, आमचं मोठे काका तिथे करायचे. आणि आता ते गेलं. पकड ना अच्छा, वरती पकड छत्री. अरे बापरे पोहायचे आमच्या पाण्यामध्ये पोहायचे. तर त्याला पाण्यामध्ये पोहून देतोय. हां सोडतो आणि मी जातो घरी ना. खाली नको बस ना व्यवस्थित. मी चाललो घरी आता. तुम्हाला पोहायचं ना, मी चाललो घरी.
मासे बघा, मासे छोटेसे. हे बघा याच्यात. अरे बापरे, चालता येत नाही. तू नीट बस कड्यावर. मला तुला घेता येत नाही व्यवस्थित. एकतर कड्यावर खांद्यावर बसतो. नको. हा ओढ्या आहे, त्याला ओढ्यामध्ये बसायचं. चला, चप्पल वाहून गेली ना, मी पकडणार ना. हां हां, सोड छत्री सोड. उभा आहे व्यवस्थित. इकडे बघा, इकडे बघा. पडशील हा भाऊ, पडशील पडशील. भिजल चड्डी. इकडे वरती बघा, वरती बघा. जादू आलाय, जादू जादू. मग मच्छर चावतात बघ कसे. बस बस, चला चला चला, वरती चला. चला जाऊया ना. जायचं का? जायचं. इकडे बघ, इकडे बघ. एक मिनिट. बसू नको, बसू नको. पवायचे तर तिथं घरी. चला, घरच्या पण हे पाणी खत वगैरे मारलेलं असतंय. घर पुढे. चला चला, आम्ही चालू मंडळी. पुढे चला, पुढे चला. चालत चला. मच्छर चावतो बघ, मच्छर चावल. फुल बटरफ्लाय आला बघ. पुढे चला, पुढे 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 चला. इकडे इकडे पुढे त्या झाडाखाली. चला समोर. जाऊ का मग मी? तुम्ही चालू. तुम्ही पुढे चला ना. असे पोरं रण घालतात ना डोक्याला. शॉर्ट होतो मग. चला पुढे चला, पुढे पुढे चला. चला चला पुढे चला. बिंदास्त. बाबा आहे तुमच्या पाठीशी. चला. हां हां, चला चाललो आम्ही मित्रमंडळी. मंडळी व्हिडिओ. बाबू इकडनं चला, इकडनं. मंडळी चला, तर आम्ही चाललो घरी. रियासुद्धा त्रास देतो खूप, म्हणून त्याला लागला होता मागे, म्हणून आणला त्याला. पुन्हा याला येणं शक्य नाही, त्याला आणणार पण नाही आता याच्यापुढे. त्याला खूप त्रास देतो तो. तर मंडळी चला, तर आम्ही निघतो आता. पाऊस पण चालू आहे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा. आणि नवीन आला तू चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर.